आता आपण डिस्कस करणार आहोत अर्थरायटिस. अर्थरायटिस म्हणजे सांधिवात. ओके नाही, सगळे म्हणतात सांधिवात आहे, सांधिवात आहे. तर काय आहे सांधिवात? कशामुळे होतात संधिवात? संधिवात होण्याचे बरेचसे कारण आहेत. ते कारणही आज आपण बघून घेऊयात. संधिवाताचे कारण. संधिवात बघा, संधिवात आपण जास्त बघतो महिलांमध्ये जास्त संधिवाताचा त्रास असतो. वयामानानुसार जर बघितलं, वृद्धांमध्ये संधिवाताचे त्रास जास्त असतात, कारण तिथे वात जास्त वाढलेला असतो शरीरामध्ये. आणि काहींना हे जेनेटिक आजार असतात. म्हणजे जर काही असे बघितले तर मस्क्युलर डिस्ट्रोफी सारखे जे आजार असतात, किंवा काही मुलांची वाढ व्यवस्थित झालेली नसते, म्हणजे ते आईच्या गर्भावस्थेतून झालेले आजार असतात. त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. काही काय म्हणतात, व्यवसायामुळे काहींना खूप जास्त जड काम करणं किंवा शारीरिक श्रम जिथे जास्त असतं, किंवा काही जण जे खूप वेळ बसून काम करतात त्यांनाही सांध्यांचे, हाडांचे व्याधी होतात. आणि काही ठराविक वातावरणामुळे सुद्धा, किंवा वातावरण बदलल्यानंतर तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की थंडीमध्ये त्यांना संधिवाताचा त्रास जास्त होतो. काही वेळेला काही इन्फेक्शन्समुळे संधिवात होतो. जसं तुम्ही बघितलं असेल की चिकनगुनियाच्या पेशंट्समध्ये जे आहे, चिकनगुनिया गेल्यानंतर सुद्धा बरेच वर्ष सांध्यांमध्ये दुखणं असतं. असेच बरेचसे व्हायरल अर्थरायटिस सारखे आजार असतात जे इन्फेक्शनमुळे होणारेही सांधिवात असतात. आणि व्यसनामुळे सुद्धा सांधिवात होतात. व्यसनामुळे होणारे सांधिवात जे आहेत ते खूप जास्त जे स्मोकिंग करतात, तंबाखू खातात, किंवा जे लोक खूप जास्त ड्रिंक करतात, अशा लोकांना सुद्धा सांधिवात लवकर होणं, कारण त्यांच्या हाडं कमजोर झालेले असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा सांधिवात होऊ शकतं. आणि सांधिवात जे आहे ते काही ठराविक औषधांमुळे सुद्धा होतं. ठराविक औषधं म्हणजे काही वेळेला खूप वर्षानुवर्ष जर एखादी व्यक्ती स्टिरॉइड्स घेत असेल तर त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात, हाडं कमजोर होतात, त्याच्यामुळे सुद्धा सांधिवात होतात. डायबिटीसच्या पेशंटमध्ये, हार्मोन्सच्या पेशंटमध्ये, इव्हन जर बघितलं तुम्ही, महिलांना पिरियड्स गेल्यानंतर जास्त सांधिवाताचा त्रास होतो. का? तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन हार्मोन शरीरात कमी झालेला असतो. आणि हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये, ज्यांना थायरॉक्सिन कमी शरीरात सिक्रेट होतं, त्या पेशंटला सुद्धा हाडांचा त्रास जास्त असतो. थायरॉइडच्या पेशंटला, ज्यांचे पिरियड्स गेलेले आहेत किंवा ज्यांची गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे, अशा महिलांमध्ये सांध्यांचे त्रास जास्त होतात, कारण ते हार्मोन्स बॉडीमध्ये कमी झालेले असतात. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये तर पूर्ण शरीर कमजोर झालेलं असतं डायबिटीजमुळे, त्यामुळे त्यांनाही सांधिवाताचा त्रास होऊ शकतो. जसं बघा, इथे मी दाखवलंय तुम्हाला की कुठल्या कारणांमुळे सांधिवात होऊ शकतो. वजन वाढीमुळे सुद्धा सांधिवात होऊ शकतं. पण आता आपण बघूयात, सांधिवात आपण म्हणतो, पण संधिवात सुद्धा हे वेगवेगळे प्रकारचे असतात. तर कुठले वेगवेगळे प्रकारचे संधिवात आहेत? ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात जे थंडीमध्ये जास्त होणारा संधिवात असतो, किंवा काही लोकांना जास्त रात्रीतून सांध्या जास्त दुखतात, सकाळी उठल्यानंतर सरळ होता येत नाही, किंवा पाय सरळ होत नाही, कंबर सरळ होत नाही, त्या गोष्टीला आपण ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात असं म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणे. कुठल्या कंडिशनमध्ये? जसं मी तुम्हाला म्हटलं की काही ठराविक औषधांमुळे सुद्धा हाडं ठिसूळ होतात. जर तुम्ही खूप वर्षानुवर्ष काही ॲलोपॅथिक औषधं घेत असाल, स्टिरॉइड सारखी औषधं घेत असाल, तर त्याच्यामुळे सुद्धा हाडं ठिसूळ होतात. युरिक ॲसिड वाढल्यामुळे गाऊट किंवा वात रक्तसारखा आजार होतो. त्याच्यामध्ये पण सांधे दुखतात, पण सांधे जे आहेत त्यांना सूज येते. ठीक आहे, का? कारण ते युरिक ॲसिड तिथे डिपॉझिट झालेलं असतं. रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजे आमवात. 90 ते 95% आजार हे पोटापासून होतात. तर रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा आमवात हे त्याच प्रकारे एक अजीर्णामुळे किंवा अपचनामुळे जे आजार होतं त्याच्यामुळे होतं. म्हणजे जे अपचन होतं, अन्न जे पचलेलं नसतं ते पोटात राहतं, आणि ते अपचलेलं अन्न जे ते विषात म्हणजे आम याच्यात रूपांतर होतं. आणि हे जे आम आहे ते वाताद्वारे सांध्यांमध्ये प्रसरण होतं, आणि वाताद्वारे सांध्यांमध्ये प्रसरण झाल्यामुळे हे सांधे सुजणं, सांधे दुखणं असं होतं. तर त्या कंडिशनला आपण रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा आमवात असं म्हटलं जातं. ब्रुसायटिस म्हणजे जिथे सांध्यांना सूज येणे. आता इथे बघा, संधिवातामध्ये काय होतं? बघा, हाडं झिजलेली असतात. आपण डॉक्टर सांगतात ना, तुमची हाडं झिजली आहेत, हाडाच्या मधली गादी झिजली आहे, पाणी कमी झालंय, ल्युब्रिकंट कमी झालेलं आहे. तर काय होतं संधिवातामध्ये? ते सगळं झाल्यामुळे, पाणी कमी झाल्यामुळे, हाड झिजल्यामुळे आवाज येतो. चालताना आवाज येतो की नाही सांध्यांचा, सरळ होता येत नाही, म्हणजे पटकन उठून उभं राहता येत नाही, कंबर सरळ होत येत नाही. इथे आपण गुडघे दाखवलेत, पण कमरेला पण त्रास होतो ना संधिवातामध्ये, कंबर सरळ होत नाही. त्या कंडिशनला आपण संधिवात म्हणतो. हे कुठल्या लोकांमध्ये जास्त होतं? तर वयोवृद्धांमध्ये, काही तरुणांमध्ये पण होतं. हे नाही होत असं नाहीये तरुणांमध्ये, पण खूप मी ज्यांचं वात खूप जास्त आहे, शरीरात वात खूप जास्त वाढलेला, अशा लोकांमध्ये, तरुणांमध्ये होतं. पण शक्यतो हे
वयोवृद्धांमध्ये होतं आणि थंडीमध्ये संधिवाताचा त्रास हा जास्त होतो. त्यामुळे समजून घ्यायचं की हा थंडीमध्ये जो वाढणारा वात, कारण थंडीत वात वाढतो त्यामुळे संधिवाताचा त्रास थंडीमध्ये जास्त होतो. लोक सांगतात ना आभाळ आल्यावर आम्हाला जास्त सांधे दुखतात, थंडीमध्ये सांधे दुखतात, तर अशा कंडिशन्सला आपण संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. ठीक आहे. गाऊट, मी जसं सांगितलं युरिक ऍसिड वाढल्यामुळे जो आजार होतो, तुम्ही जर बघितलं तर हे बघा इथे दिसते हे पिवळं पिवळं, हे युरिक ऍसिड आहे. ठीक आहे. हे युरिक ऍसिड काय झालंय तर सांध्यांच्या भोवती डिपॉझिट झालंय, कलेक्ट झालंय, तर त्यामुळे काय होतं मग त्या भागाला सूज येते. तर बघितलं सुजले, नॉर्मल्स कशी असायला पाहिजे, हे बोट असं असलं पाहिजे, पण इथे कसं आहे हे सुजले. कशामुळे तर ते युरिक ऍसिड डिपॉझिट झाल्यामुळे. या कंडिशनला आपण गाऊट असं म्हणतो. त्याच्यामुळे पण सांधे दुखतात, तो भाग गरम असं वाटतो, सूज येते, चालताना त्रास होतो. या कंडिशनला आपण गाऊट किंवा वातरक्त असं म्हणतो. गाऊट किंवा वातरक्त असं म्हणतो या कंडिशनला. आमवात, जसं मी तुम्हाला सांगितलं, अन्न जर पचन झालं नाही आणि ते पोटात पडून राहिलं तर ते विषामध्ये किंवा त्याला आम असं म्हटलं जातं. आमामध्ये रूपांतर होतं आणि ते आम वाताद्वारे सांध्यांमध्ये प्रसरण होऊन ते सांध्यांना सूज येते. तर हे बघा तुम्हाला दिसतंय कसे सांधे सुजलेत. बऱ्याच वेळेला असे बोट वाकडे झालेले असतात, काही लोकांचे पायाचे बोट, हाताची बोट अशी वाकडी झालेली असतात. त्या कंडिशनला आपण आमवात म्हणतो. जरी तुम्हाला ह्याची खात्री करून घ्यायची असेल, बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्यूज होतं की नक्की हे आमवात आहे की नाही, तर खात्री करून घ्यायचं असेल तर जुना पेशंट असेल तर त्याच्याकडे रिपोर्ट असतात, त्यांना विचारायचं तुमचं रुमॅटॉइड आर्थरायटिसचा टेस्ट झालेला आहे का, RF फॅक्टर. जरी कुठल्या पेशंटचा RF फॅक्टर पॉझिटिव्ह असेल तर समजायचं त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात आहे. आणि जर त्या व्यक्तीने ती टेस्ट केली नसेल किंवा त्याचे रिपोर्ट्स हरवले असतील आणि तुम्हाला त्यांना ट्रीटमेंट द्यायचंय, तर कधीही खात्री करून घ्या की कुठल्या प्रकारचा तो वात आहे. खात्री करून घेण्यासाठी त्यांच्याकडनं परत RF फॅक्टर लिहून घ्या वाटला तर सगळ्यांनी, RF फॅक्टर नावाचा टेस्ट केलं पाहिजे. ठीक आहे. RF फॅक्टर जर पॉझिटिव्ह असेल तर त्या लोकांना तेल वापरायला कधी द्यायचं नाही, तेल मालिशला किंवा तेल लावायला द्यायचं नाही, कारण तेलामुळे काय होतं की सांध्यांचं सूज जे आहे ते वाढतं. मग आपण सांध्यांचं सूज वाढलं की मग लोक काय म्हणतात तुमच्या औषधाने मला फरक पडला नाही, त्यामुळे त्यांना तेल अजिबात द्यायचं नाही. आपण मेडिसिन सगळे देऊ शकतो जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण त्यांना तेल अजिबात द्यायचं नाही. ब्रुसायटिस मध्ये काय होतं, सांध्याचे इन्फेक्शनमुळे शक्यतो होणारे जे आजार आहे ते ब्रुसायटिस आहे. त्याच्यामध्ये काय होतं की सांधे, स्नायू, हाडांचे जे टेंडॉन्स असतात, लिगामेंट्स, हे सुजतात. त्या कंडिशनला आपण ब्रुसायटिस असं म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस, तुम्ही इथे बघितलं ना नॉर्मल हाड कसं आहे, किती छान आहे की नाही, आणि तेच ठिसूळ झालेलं, म्हणजे ऑस्टिओपोरोसिसचं हाड कसं आहे. ठीक आहे. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय माहिती का, सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर आपला खडू जो आहे तो कसा इझिली तुटून जातो, तसे आपली हाडं ठिसूळ होतात आणि ते आरामात तुटतात. चालता चालता बऱ्याच वेळेला थोडासा ठेस लागलं, पडले, लगेच हाडं तुटतात. हे कशामुळे होतं तर खूप वर्षापासून काही औषधं चालू असतील तर त्यांच्यामध्ये हाडं कमजोर झालेली असतात. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये हाडं कमजोर झालेली असतात, आणि हायपोथायरॉइडिझममध्ये किंवा ज्यांची गर्भाशयाची पिशवी खूप कमी वयामध्ये काढलेली आहे, त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम लेवल कमी झालेलं असतं आणि त्यामुळे त्यांची हाडं ठिसूळ झालेली असतात. त्यांना काय करायचं, जर त्यांचा थायरॉइडमुळे प्रॉब्लेम असेल, गर्भाशयाची पिशवी काढल्यामुळे इस्ट्रोजन हार्मोन कमी सिक्रेट होत असेल म्हणून तो त्रास होत असेल, तर त्यांना हार्मोनल ट्रीटमेंट पण द्यायचं आहे. ठीक आहे. त्यासोबत त्यांना मग आपण आपले जे ऑर्थोचे मेडिसिन्स आहेत ते त्यांना द्यायचं आहे. तर काय वापरलं पाहिजे आपण संधिवातासाठी, इथे तुम्ही बघताय आपण दाखवलेलं आहे. सांध्यांसाठी विटॅमिन D3 जे आपल्याला सूर्यकिरणातून नैसर्गिक पद्धतीने मिळते, पण आपण जास्त सूर्यकिरणात जात नाही, त्यामुळे हल्ली सगळ्या लोकांना विटॅमिन D3 ची डेफिशियन्सी असते, त्यामुळे विटॅमिन D3 द्यायचे. ऑर्थोरिच टॅबलेट, ऑर्थोरिच ऑइल, योगराज गुगुळ आणि ग्लुकोसामाइन. आता हे औषधं कशी घ्यायची ते आपण बघूयात. हे बघा ऑर्थोरिच टॅबलेट, तर हे हाडांना मजबूत करण्यासाठी आणि सांध्यांचं दुखणं आणि सूज कमी करण्यासाठी ही टॅबलेट आपण देतो. तर हे टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. तेल, जसं मी सांगितलं सगळ्या प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यामध्ये तुम्ही हे तेल देऊ शकता, किंवा फ्रॅक्चर, लिगामेंट टिअर यामध्ये सुद्धा तुम्ही हे तेल देऊ शकता, कारण हे तेल फक्त रोलरनी अप्लाय करायचं आहे, लावायचं आहे, चोळायचं नाही. त्यामुळे लिगामेंट टिअर फ्रॅक्चरमध्ये सुद्धा आपण ऑर्थोरिच ऑइल देऊ शकतो, कारण हे तेल आपल्याला अजिबात मसाज करायचं नाही, फक्त लावायचं आहे. त्या व्यतिरिक्त सांधे दुखणे, सांध्यांना सूज असेल त्या कंडिशनमध्ये पण आपण ऑर्थोरिच देऊ शकतो. पण ऑर्थोरिच कुणाला द्यायचं नाहीये, मी मगाशी सांगितलं रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवातच्या लोकांना तेल लावायचं नाही. आमवातच्या पेशंटनी योगराज गुगुळू हे दिवसातून 2 वेळा, किंवा जास्त दुखणं असेल तर योगराज गुगुळू 3 वेळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. योगराज गुगुळू 3 वेळा जेवल्यानंतर घ्यायचंय. ग्लुकोसामाइन 2 वेळा जेवल्यानंतर. ग्लुकोसामाइन जी आहे ही गोळी मी सांगितलं, बरेच डॉक्टर सांगतात ना तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यावर की ल्युब्रिकेशन कमी झालंय तुमचं, सांधे वाचतायत,
चालताना कटकट वाजतात, सरळ होता येत नाही, कारण तिथलं जे फ्लुइड आहे ग्लुकोसामाइन आहे ते सांध्यातलं कमी झालेलं असतं, म्हणून आपण ग्लुकोसामाइन रिप्लेस करतो. तर ग्लुकोसामाइन हे कॅप्सूल 2 वेळा जेवल्यानंतर द्यायचं. विटॅमिन D3 सकाळी एकदाच नाश्त्यानंतर. ठीक आहे, आता ह्याचे डोसेस तुम्हाला इथे दिलेले आहेत. सांधिवातासाठी काय घ्यायचं, फक्त आम वातामध्ये आपण ऑर्थोरिच देत नाही, बाकी सगळ्या कंडिशन्समध्ये आपण ऑर्थोरिच ऑइल देऊ शकतो. आणि त्यासोबत अकाई सोना घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. आपल्या शरीरातले सगळे दोषास हे संतुलित करायचं आहे. तर अकाई सोना 5 ते 25 ml 1 कप पाण्यातून सकाळी अनोशापोटी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आपले सगळे जे आजार आहेत ते लवकरात लवकर बरे होतील आणि आपल्याला फ्रेश वाटेल आणि आपल्याला जेवण जाईल. कारण कसं होतं, कुठलाही आजार असेल, दुखणं असेल की जेवण जात नाही, भूक वाढते, चालावंसं वाटत नाही, आमचे सांधे दुखतात म्हणून उठावंसं वाटत नाही, तर तुमचा उत्साह वाढेल. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीरातले सगळे टॉक्झिन्स बाहेर काढून तुम्हाला सांध्यांचं दुखणं जे आहे ते लवकरात लवकर कमी